नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे सोमवार दिनांक 27 रोजी देवळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी देवळा येथे उपस्थित झाले होते। यावेळी नागरिकांनी आपल्या विविध स्थानिक समस्या, विकास कामांशी संबंधित प्रश्न तसेच विविध मागण्या आमदार तांबे यांच्या समोर मांडल्या। तसेच शिक्षकांनीही शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, अडचणी व आपल्या विविध समस्या त्यांच्याकडे मांडल्या। नागरिक व शिक्षकांच्या समस्या जाणून घेत आमदार सत्यजित तांबे यांनी त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्य देऊन सकारात्मक प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, देवळा नगरपंचायतीचे नगरसेवक जितेंद्र आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे देवळा तालुका अध्यक्ष पंडित निकम, देवळा बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक योगेश आहेर, जगदीश पवार, NDSTचे ST पाटील, डॉक्टर कोमल निकम, मयूर आहेर यांच्यासह नागरिक, शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज देवळा येथे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे हे आज देवळा तालुका आणि शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज देवळा येथे आले होते। दादा आपल्यासोबत आहेत। दादा, प्रथमतः आपलं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये स्वागत आहे। दादा, आज आपण देवळा येथे आलात, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात, त्यांच्याशी संवाद साधलात, काय वाटलं? निश्चितच या तालुक्याचा आणि आमच्या परिवाराचा एक ऋणानुबंध आहे। अनेक वर्षांपासून माझे वडील डॉक्टर सुधीर तांबेंपासूनचा हा ऋणानुबंध आहे आणि त्यानिमित्ताने मग लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे। निवडणुका आल्या कीच लोक येतात, ही जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी हा सातत्याने लोकांकडे जात राहिला पाहिजे। या भूमिकेतून खरं तर आज या तालुक्यामध्ये मी फिरतो आहे। लोकांचे जे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, पदवीधरांचे प्रश्न असतील, शिक्षकांचे असतील, डॉक्टरांचे असतील, इंजिनियरांचे असतील, या सगळ्या लोकांचे जे प्रश्न असतील ते समजून घेतलं आहे की मग निश्चितपणाने त्याच्यावर काम करताना, सरकार दरबारी पाठपुरावा करताना सोपं जातं। निश्चितच दादा, पदवीधर मतदारसंघ म्हटला की मोठा हा मतदारसंघ येतो, अनेक जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट असतात। विविध तालुक्यांमध्ये काम करताना तुम्हाला देखील अनेक अडचणी आणि जनतेपर्यंत तुम्हाला देखील पोहोचणं कठीण होत असतं। मात्र आपण जे आपली यंत्रणा आहे तालुका स्तरावरती एक समन्वय साधण्यासाठी अतिशय उत्कृष्ट काम देखील त्यांच्या पद्धतीने चालू असतं, त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत समस्या पोहोचवत असतात। दादा, या पुढील काळात देखील जसं की डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी अतिशय दांडगा जनसंपर्क या माध्यमातून मतदारसंघामध्ये ठेवला होता, आपण देखील युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील असतो आणि तसं दिसून देखील येतं। आपण विधान परिषदेमध्ये लोकांच्या किंवा विविध समस्या त्या ठिकाणी मांडताना देखील अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडत असतात। या पुढील काळात देखील आपण कशा पद्धतीने काम करणार? निश्चितच हा मतदारसंघ मोठा आहे, 54 तालुक्यांचा, 5 जिल्ह्याचा आणि जवळजवळ 4000पेक्षा जास्त गावांचा मतदारसंघ आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोचण्यामध्ये कधीकधी वेळ लागण्याची शक्यता असते, पण तरी प्रयत्न असतो की प्रत्येक ठिकाणी आपण सातत्याने गेलं पाहिजे आणि म्हणूनच आता जवळजवळ मी निवडून आल्यापासून माझा 4था-5वा दौरा आज देवळा तालुक्यामध्ये होतो आहे आणि म्हणून प्रयत्न हाच असतो की लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि त्याला सरकार दरबारी पाठपुरावा त्याचा केला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी, त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी हा सगळ्यात मोठी समस्या जर कोणती आज आपल्यासमोर असेल तर ती बेरोजगारीची आहे आणि त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे। निश्चितच हे होते विधान परिषदेचे आमदार सुधीर सत्यजित तांबे। निश्चितच बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आणि तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज हे देवळा येथे आले होते आणि त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनेसह वैभव पवार, देवळा।